एक चांगले खेळाडू आहेत राकेश पाटील. नक्कीच गत वर्षीचा चाचणी स्पर्धेचा हा विजेता संघ आणि चौथ्यावा मानकुली बी हा संघ सेकंड विजेता ठरला होता. या स्पर्धेमध्ये देखील नुकताच दुसरा विजय संपादन केले गावदेवी पूर्णा या संघासमोर. तर सामना सुरू होतोय. आमचे मार्गदर्शक गुरुवर्य भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांनी देखील या चाचणी स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिलेत. धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवळी. ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज. पहिला चेंडू राकेश पाटील यांचा. यष्टीरक्षक जितू गवळी अगदी यष्ट्यानं चिपकून आहेत. चांगलं यष्टीरक्षण नेहमीच आपण जितू गवळी यांचं पाहिलंय. हा चेंडू देखील लाईन अँड लेंथ मध्ये. क्या बात आहे. एका बाजूला राकेश पाटील तर दुसऱ्या बाजूला यष्टीरक्षक जितू गवळी असा सामना मैदानामध्ये आपण सध्या पाहतोय. अजित गोरटकर यांच्या बॅटला चेंडू अजून स्पर्श होत नाहीये. दोन क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामध्ये नक्कीच भिवंडी तालुक्याचा एक स्टार खेळाडू दीपक मडवी आणि डीप मिड विकेटला धीरज मडवी दोन्ही बंधू आहेत. यतीश गवळी नक्कीच डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचे पुतणे आहेत आणि स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे 12वे खेळाडू म्हणून आमच्या समालोचन कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. महेश पुढे स्टेपवरून चेंडूला केलेत. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल कारण की क्षेत्ररक्षक तिथे दीपक मडवी होते. सिंगलने धावसंख्या 4 चेंडूमध्ये 2. दीपक मडवी जितू गवळी प्रत्येक नवीन 40+ संघामध्ये हे भिवंडीचे स्टार रेग्युलर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजितनं चेंडूला दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. मला वाटते चंदन मुकादम आहेत. थोडेसे दुखापतग्रस्त वाटत आहेत. नक्कीच शॉर्ट फाईन लेगला आहेत. नेहमी आपण त्यांना शिमारच्या लगत पाहतोय. 5 चेंडूमध्ये धावा बनले 3. म्हणजे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकतील राकेश पाटील ओव्हर द विकेटनं. इथे गती कमी करून चेंडू टाकलाय. अप्रतिम अगदी फुल लेन डिलिव्हरी. डॉट बॉल 1 ओव्हर आणि बिनबाद 3. यानंतरचा सामना असेल. दोन्ही संघांनी तयारीत राहा. गावदेव चौठ्या डुंगे आणि विपक्ष आहेत छत्रपती शिवाजी महाराज वडुणवगर. नक्कीच विद्येश पाटील गणेश पाटील यांचा संघ आपण यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. नेत्रंजन पाटील. दोन्ही संघाचे संघटक आपण तयारीत राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपला नाणेफेक उडवणं बंधनकारक आहे. दोन्ही संघांनी आपली रिपोर्टिंग देखील करायची आहे. सकाळच्या पहिल्या 4 संघाचा विचार केला तर चौथ्यावर मानकुली बी संघांनी 2 विजय संपादन करून तिसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे. संदेश म्हात्रे अशुदादा म्हात्रे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिनजी म्हात्रे नक्कीच अशुदादा म्हात्रे यांच्याकडून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज म्हणून LED TV स्पॉन्सर झालेली आहे. देवीदास भाऊ आपलं देखील स्वागत आहे. इथे झेल टिपलाय फलंदाज अजित गोरटकर बाद. एक संत सुरुवात. 7 चेंडूमध्ये 3 वर 1. स्वर्गीय नंदकिशोर खारबाव असंघ. नवीन फलंदाज रवींद्रकडे क्षमता आहे मात्र गोलंदाजी देखील तितकीच धारदार आहे. स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाने या संघटनेमध्ये प्रवेश केल्यापासून तर आत्तापर्यंत त्यांच्या संघाच्या नावाचा दबदबा हा कायम आहे. कारण की संघामध्ये जितू गवळी होता. अजून त्यांना आता दीपक मडवीची साथ लाभलेली आहे.
दीपक मडवीने अध्यक्ष चषकापासून 40+ क्रिकेट खेळायला सुरुवात केलेली आहे. गुरुदत्त चौठायरवा क्रीडानगरी मानकुली येथून. नक्कीच दीपक मडवीला तो सामना अजून आठवणीत असेल. नाईटचा सामना विसरणार नाहीये. गोलंदाज तयार. चंदन मुकादमचा चेंडू पुलच्या अंदाजानं रवींद्र केल्लेत. चांगला फटका येतोय. धावा मिळतील 4. अजिंक्य पाटील, कपिलजी म्हात्रे, संदेश शेठ म्हात्रे यांची अपार मेहनत. आदेश शेठ म्हात्रे असतील. अगदी या स्पर्धेला त्यांनी पूर्णपणे वेळ दिलेला आहे. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. इथे फटका उडवला दीपक मडवी चेंडूच्या समोर. वाईडिश लॉंग ऑनला आणि अगदी झेल टिपलाय. फलंदाज बाद होतील रवींद्र. मोठी विकेट आहे. 9 चेंडूमध्ये आता 2 बाद 7. नवीन फलंदाज राजा जातोय. राजा एक चांगला गोलंदाज म्हणून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव हे संघाकडून आपण त्याला पाहिलेले आहे. भरत चौधरी असतील, राजा हे चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. संदेश पाटील मला वाटतं अनुपस्थित आहेत. अशोक म्हात्रे असतील. बघूया राजा डावखुरे हाताचा फलंदाज. चंदन मुकादम ओव्हर नंबर 2 चा चौथा चेंडू फेकण्यासाठी आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे हा चेंडू अगदी फुलच्या अंदाजानं खेळला. नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे क्षेत्ररक्षक विकास मुकादम. मला वाटतं अजिंक्य मडवी थोडेसे बिजी आहेत सध्या. नक्कीच जितेंद्र भालेकर एक चांगले क्रिकेटर आहेत. नक्कीच अजिंक्य मडवी आणि विकास मुकादम स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची यवन जोडी आहे. धावसंख्या 8. 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 बाद 8. बॅकफुटला जाऊन अगदी चांगला फटका महेश केलेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. 9 धावा 11 चेंडू 2 विकेट अशी सध्याची स्थिती आहे स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाची. छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर आणि गावदेव चौठ्या डुंगी 2 षटकं संपण्यात आलेली आहेत. आपल्याला हा दुसरा ऑफिशियल कॉल आहे. चौकार आलाय राजाच्या बॅटमधून आणि नक्कीच या चौकाराने धावफलकाला थोडंसं संजीवनी मिळाली आहे. 2 ओव्हर 2 बाद 13. अतिशय चांगलं. श्री कालिका माता कालवार नवीन 40+ संघाच्या वतीनं भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाची ही चाचणी स्पर्धा आणि कालिका माता चषक 2024. नक्कीच आमच्या गुरुदत्त 40+ सिनियर संघाचे सिनियर खेळाडू किशोर माली, मनोज केनी, सँडी माली आणि संदीप ज्युनियर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेश पाटील कालिका माता कालवार सिनियर 40+चे त्यांचे सहकारी मित्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज झालेत जितू गवली. संघाचे करता धरता काय पहिला चेंडू वलवलाय अगदी केलपट्टीवर जितू गवलीनं. दोन्ही बाजूला चेंडू वलवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. हा चेंडू देखील डॉट आलाय. ज्या पद्धतीने राकेशांच्या गोलंदाजीवर जितू यांनी हिस्ट्रीरक्षण केलं आहे तसंच आता हिस्ट्रीरक्षण राकेश पाटील करतात. हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघामध्ये असे हिस्ट्रीरक्षक असणं फार गरजेचं आहे.
हा चेंडू खेळून काढला. बघूया चंदन आहेत डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये. एका हाताने का होईना मात्र चंदन मुकादम आपल्या संघासाठी आपल्या गावाच्या नावासाठी हा 40+ क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या 14. 15 चेंडूमध्ये 14 धावा राजासाठी. हा चेंडू अगदी राजानं थोडंसं वेट केलं होतं चेंडू वळून येईल का फिरून येईल मात्र जितू गवळी हुशार आहेत. अगदी चेंडू सरळ हाताने सोडला होता. एक बाईच्या स्वरूपात धाव आलेली आहे. धावसंख्या लागली ती स्कोरबोर्डवरती स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाच्या 15. 2 बाद 15 धावा. चांगला चेंडू फुल लेन डिलिव्हरी. विविधता पहा जितू गवळीकडे काय फलंदाज काय अंदाज करतील. ऑफ ब्रेक येईल की लेग ब्रेक येईल की सीधा येईल. अगदी पाहिजे तेवढी क्वालिटी जितू गवळीकडे अजूनही आहे. भरपूर क्रिकेट खेळलं आहे. जेव्हा एखादा खेळाडू भिवंडी ओपन क्रिकेट खेळतो त्याला 40+ क्रिकेट म्हणजे जास्त कठीण वाटत नाहीये. हा चेंडू बघा किती आतमध्ये वळवला होता. अगदी ऑफ ब्रेक चेंडू डेपमधून क्षेत्ररक्षकाने चेंडू उचललाय. महेशचा चांगला प्रयत्न आहे आणि त्याला साथ देतोय राजा. 3 ओव्हर 2 बाद. धावसंख्या 17. 18 चेंडूमध्ये 17 धावा. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण प्रगती कोरीच्या माध्यमातून टॉस बॉक्स पाहतोय आणि तो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे. कालवार गावचे नामांकित उद्योगपती गुरुनाथ शेठ म्हात्रे आणि आमचे संदेश शेठ म्हात्रे यांनी त्यांचे देखील विशेष आभार मानूया. नक्कीच या स्पर्धेचे ते लाडके आयोजक देखील आहेत. त्यानंतर रमा म्हात्रे यांच्याकडून खेळाडू कक्ष स्वर्गीय अशोक तुकाराम म्हात्रे यांच्या नावाचा. नक्कीच त्यांच्याकडून आम्हाला चेंडूची देखील व्यवस्था झालेली आहे आणि नेटची देखील त्यांचे देखील विशेष आभार. दीपक मडवी. शेवटचा आणि अंतिम ऑफिशियल कॉल. वेलकम गणेश पाटील छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगार. बघूया दीपक मडवी शेवटचा आणि अंतिम 4थं ओव्हर घेऊन आलेत आणि हा चेंडू काहीसा स्वेर आहे. लेग स्टिकला किंचित मिस करून गेलेला आहे. चला गावदेव चौटे डुंगे दिलीपजी भोईर आपण देखील तयारीत राहा. आपली रिपोर्टिंग करा. हा चेंडू राजाने उडवलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावत आहेत. निशांत गवळी एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. नेहमीच आपण त्यांना पाहिलंय. त्यांच्याकडून खूप कमी वेळेला असे झेल ड्रॉप होत आहेत. राजाचा सराव चांगला दिसतोय. नक्कीच आज राजाला 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. नवीन फलंदाज संदीप पाटील. नक्कीच हे काल होता की संदीप पाटील, संदेश पाटील, अजित गोराडकर, महेश असतील, राजा भरत कुमार असे कित्येक खेळाडू या संघामध्ये आणि या संघाची देखील चांगली दादागिरी या नवीन 40+ संघटनेमध्ये आपण पाहिलेली आहे. बघूया शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. मैदानामध्ये संदीप पाटील येतात. योगीजी पाटील साहेबांचा संघ भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे ते उपाध्यक्ष आहेत. वेलकम सुनील भाऊ पाटील सिनियर 40+चे खेळाडू आपलं सहर्ष स्वागत. कालिका माता चषक येथे पायचीतचे अपील आणि फलंदाज संदीप पाटील बाद. जगदीश कारभारी त्यांच्याकडे सिनियर गोलंदाज आहेत. अशोक म्हात्रे आहेत. महेश आहे. बघूया भरत चौधरी. संदीप पाटीलचा फॉर्म आपण पाहिलं तर 2022, 23 आणि 24मध्ये देखील संदीप पाटील कुठेतरी थोडेसे प्रॅक्टिसचा अभाव नक्कीच त्यांच्या खेळावर पडलेला आहे. बंदऱ्या मारुती काल्लेरच्या क्रीडानगरीमध्ये संदीप पाटीलची जी फलंदाजी पाहिलेली आहे ती फलंदाजी अजून पाहायला मिळाली नाही.
ऑन हॅट्रिक या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक. बघूया दीपक मडवी कंप्लीट करतील का. पहिला चेंडू वाईट टाकला होता, त्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूंवर 2 धक्के दिले आहेत. राजा आणि संदीप पाटीलच्या रूपानं आता भरत चौधरी आलेत. हॅट्रिक ऑन आहे. चाचणी स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का. आणि इथे अगदी चेंडू तर विकेट टू विकेट होता. भरतचं कौतुक करावं लागेल. शॉर्ट मिड विकेट रिझनमधून चेंडूला उचललंय. धावा मिळतील 2. बऱ्याच उशिराने या 2 धावा ॲड होतील. स्वर्गीय नंदकिशोर खारभाव संघाच्या नावावर. धावसंख्या 20. छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघ पुन्हा एकदा नव्या ताकदीने नव्या जोमाने चाचणी स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. क्या बात आहे. इथे दीपक मडवीनं भरत चौधरीच्या इष्टा वाकवलेल्या आहेत. हॅट्रिक नाही, मात्र आत्तापर्यंत त्यांनी 3 विकेट मोठे घेतलेले आहेत. सुनील भोईर संघाचे माजी संघनायक, एक सिनियर खेळाडू खेळपट्टीवर जात आहेत. दीपक मडवी, राकेश पाटील, चंदन मुकादम, जितू गवली आणि अजून एक नक्की सिनियर गोलंदाज आता पाहिले तर विकास मुकादम. यांना आता गोलंदाजी टाकण्याची काही गरज नाही. भरपूर सेवा दिलेली आहे पायगाव संघासाठी. सिनियर 40+ असो की नवीन 40+. संघामध्ये एकापेक्षा एक चांगला खेळाडू आला की नक्कीच त्या सिनियर खेळाडूचं देखील मनोबल वाढत असतं. सुनील भोईर यांना चेंडू टाकलाय ऑन द ऑफच्या अंदाजानं. आणि इथे फलंदाज महेश देखील धावचीत बाद झालेत. या ओव्हरमध्ये विकेट आणि विकेट, फक्त एक शेवटचा अंतिम चेंडू आहे. जगदीश कारभारी संघाचे एक सिनियर लेजेंड क्रिकेटर गोलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवर जात आहेत. साईनाथ आहेत. सॉरी, असं वाटलं होतं कॅप आणि चष्मा आहे. जगदीश कारभारी आहेत का. साई आलाय. साईनाथ पाटील. धावा आहेत 20. चेंडू टाकून झाले 23. आणि हा शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगचा. चेंडूला अगदी उडवलाय. चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक झेल जज करतायत. आणि दीपक मडवीनं पहिल्याच सामन्यातून या स्पर्धेतून सर्वात जास्त विकेट घेण्याचा मान मिळवलेला आहे. मला वाटतं तब्बल 4 विकेट. नक्कीच एक धावचीत बाद देखील, म्हणजे एकूण 5 फलंदाज बाद केलेत. 4 नावावर असतील, एक संघाच्या नावावर. चांगली बॉलिंग. विजयाचं लक्ष आहे 21 धावा 24 चेंडू. कमालीची सुरुवात. आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर, अतिशय चांगलं नाव या वडोनगर गावाच्या संघाचं आहे. अशोकदादा म्हात्रे नक्कीच आपल्या कालवार गावचे समाजसेवक आहेत. सुनील भाऊ आपलं देखील खूप खूप स्वागत. वेलकम. आई जोगेश्वरी झून आंदोरकी संघाचे प्रकाशदादा पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं आहे. गणेश भाऊ या. छत्रपती शिवाजी महाराज वडोनगर संघ पुन्हा एकदा एक जोमानी आज या चाचणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय. वेलकम दिलीपजी भोईर, सिनियर क्रिकेटर. अशोकदादा म्हात्रे आपलं देखील स्वागत आहे. जितू म्हात्रे दोन्ही मान्यवरांचे देखील आम्ही स्वागत करतोय. प्रगती कॉरी टॉस बॉक्समध्ये हेड आणि टेल. दिलीप भाऊ हेड अथवा टेल. गणेश भाऊ आवाज देतील. यस, हेड अशी कॉलिंग. अशोकजी म्हात्रे यांच्या शुभासे शिक्का उडवली आहे आणि हेडच आलेली आहे. जी मागणी केली होती ती मागणी मात्र पूर्ण झालेली आहे. अशोक आपलं खूप खूप स्वागत. आपण मान्यवर कशाची शोभा वाढवायची. मान्यवर गणेश भाऊ नाणेफेकी जिंकलीत.
नक्कीच थोड्या वेळेनंतर का होईना पुन्हा एकदा संघ आपल्या संघटनेला जॉईन झालेला आहे. चाचणी स्पर्धेमध्ये नाणेफेकी जिंकलीत. काय निर्णय? फिल्डिंग करू आम्ही पहिले. नक्कीच फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्याच पंचक्रोशीतील एक नौका संघ म्हटलं तरी वावगं ठाणाने जे गावदेव चौट्या डुंगे या संघाच्या अगेन्स्ट प्रथम क्षेत्ररक्षण करण्यामागचं कारण काय? काय नाही, आमचे नवीन टीम आहे म्हणून आम्ही फिल्डिंग घेतलेली आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय नवीन, मात्र आम्ही तुम्हाला म्हणू शकत नाही नवीन टीम. आपल्या नवीन 40+ कालवार संघाची चाचणी स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं वाटलं? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली, त्यांचे हार्दिक स्वागत. नक्कीच संघामध्ये पुन्हा एकदा विद्येश पाटील आलेले आहेत. काय वातावरण आहे संघामध्ये? वातावरण तर चांगलंच आहे. विद्येश आले म्हणजे आम्ही पूर्ण टुर्नामेंट खेळण्याची संधी भेटेल आम्हाला. वा, क्या बात आहे. आपल्याला शुभेच्छा आहेत. धन्यवाद गणेश पाटील. दिलीप जोवीर नाणेफेकी हरलात, प्रथम फलंदाजी आलेली आहे आणि तुम्ही नाणेफेकी जिंकले असते तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण सुद्धा क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. म्हणजे आपल्याला आता प्रथम फलंदाजी करायची आहे. आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. चाचणी स्पर्धा आहे. वर्षाची सुरुवात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. कसं वाटलं कालवार संघाचं एकंदरीत आयोजन नियोजन आणि कालिका माता चषक 2024चं? चाचणी स्पर्धेचं कालिका माताचं टीमनं चांगलं आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आम्हाला सहभाग दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. दोन्ही संघनायकांना पुन्हा एकदा आम्ही देतोय शुभेच्छा. तर मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज आहे. छत्रपती शिवाजी महाराज वडोदर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे तो गावदेव चौठे डुंगे या संघाला. धन्यवाद. धन्यवाद पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गाचं. उपस्थित सर्व श्री कालिका माता क्रीडानगरी कालवार तसेच आम्हाला होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले प्रेक्षकांचं देखील आम्ही श्री कालिका माता चषक 2024 मध्ये सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 24 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये दीपक मडवी आणि राकेश पाटील. क्या बात आहे. एकानून एक सरस असा खेळाडू ही जोडी आणि गोलंदाजीचा फार सांभाळतील मला वाटतं अशोक म्हात्रे. आज वातावरण अगदी जरी दमट असलं तरी मात्र खेळासाठी चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण की आज ऊन थोडासा कमी पडतोय आणि नक्कीच खेळाडूंना या कंडिशनमध्ये क्रिकेट खेळायला थोडीशी मजा येते. चला सामना लगेच आपण सुरू करा. दीपक मडवी ऑन दी स्ट्राईक. पहिला चेंडू. क्या बात आहे. इस्टेंच्या मागे संदीप पाटील खुश आहेत. चांगला चेंडू पकडलाय. दीपक मडवीला पहिला चेंडू अशोक म्हात्रेनं डॉट टाकलाय. म्हणजे चाचणी स्पर्धेची सुरुवात अशोक म्हात्रेनं चांगली केली असं म्हणायला हरकत नाही. एक चांगल्या खेळाडू समोर चांगला चेंडू. इथे चेंडूला अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट उडवलाय. पॉवर प्लेच्या ओव्हरमधला पॉवरफुल फटका आणि येतोय चौकार. वेलकम सुस्वागतम. आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतंय. सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. श्री कालिका माता कालवार नवीन 40+ संघाच्या वतीनं चाचणी स्पर्धा कालिका माता चषक 2024 मध्ये वेलकम. आमचे नानाश्री शरदजी कुंडली केनी संघटनेचे सह खजिनदार नाही आता खजिनदार म्हणून वेलकम सर. क्या बात आहे. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. सुस्वागतम सुस्वागतम वेलकम डॉक्टर मोरेश्वर गवळी सर आणि शरदजी केनी यांचं देखील
इथे शुभागमन झालं आपलं मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. स्वीचिटी खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील दीपक मडवीला चेंडूचा स्पर्श करू दिला नाहीये गोलंदाज अशोक म्हात्रेनं. वा क्या बात आहे. चांगली सुरुवात. 4 चेंडू टाकलेत. 3 डॉट 1 चौकार. इथे चेंडूला अगदी फक्त आणि फक्त हलक्या हातानं ढकलून दिले. शॉट थर्डमॅनला मोठा फटका येत नाही. ते चांगला क्रिकेट नक्कीच दीपक मडवीकडून. 5 चेंडूमध्ये 5 धावा, त्यामध्ये 1 चौकार 1 सिंगल 3 डॉट आणि प्रथमच आता स्ट्राईकवर गेलेत राकेश पाटील. शेवटचा चेंडू आहे. 21 बनवायचे आहेत 4 ओव्हरमध्ये. वेलकम प्रकाशदादा म्हात्रे. हा चेंडू देखील अगदी बॅट चेंडू येणे आधीच कुठेतरी फिरवून मोकळे झाले होते राकेश पाटील. चेंडूची लेंथ ओळखण्यामध्ये थोडेसे कमी पडले. डॉट बॉल. चार ओव्हरमध्ये 21 बनवायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 1 चौकार 1 सिंगलनं नक्कीच फक्त आणि फक्त 5 धावा दिलेत आणि 4 चेंडू हे इष्टरक्षक संदीप पाटीलच्या हातामध्ये दिली आहेत. चांगली सुरुवात आहे. मी पहिले चेंडू सांगितलं अशोक म्हात्रेनं चाचणी स्पर्धेची सुरुवात अगदी डॉट चेंडूने केलेली आहे. अजित गोराटकर, सुनील भोईर, भरत चौधरी, राजा, अशोक म्हात्रे, महेश हे सिनियर खेळाडू आहेत. त्यानंतर नक्कीच आता रवींद्रचा एक भरणा झालेला आहे. या संघाची वार्षिक फी बाकी असेल, कुठल्या संघाच्या खेळाडूंचे कार्ड बनवायचे असतील तर नक्कीच आपले शरदजी केनी इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. सध्या ग्रुपवर भरपूर चर्चा आहे. चाचणी स्पर्धा आपण खेळतोय तरी काही संघाच्या खेळाडूंचे ID कार्ड अजून बनले नाही आहेत आणि वार्षिक फी देखील जमा झालेली नाही आहे. आम्ही अध्यक्ष साहेबांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय की ज्या कोणा संघाची वार्षिक फी अथवा खेळाडूंचे कार्ड बाकी असतील त्यांनी शरदजी केनी यांच्याशी संपर्क साधा. स्विच हिट. आता संपर्क चांगला झाला आहे. राजाच्या पहिल्याच चेंडूवर दीपक मडवीनं ठोकला आहे चौकार. धावसंख्या 9. 21 बनवायचे आहेत. 7 चेंडूंचा खेळ संपला आहे आणि 9व्या धावसंख्येवर स्वयंभू स्पोर्ट पायगाव जितू गवली फॅन टीम या संघाचे ते करता धरत आहेत आणि सध्या पायगाव ग्रामपंचायतचे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत त्यांच्या सौभाग्यवती. राजा लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतील. अगदी दीपक मडवी चेंडूला ऑन साईडला गेलाय होता. चेंडू शॉट थर्डमॅनला गेलाय. तिथे सुनील भोईर उपस्थित होते. 1 सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 10. जगदीश मुकादम, नंदकिशोर कारबाव हे संघाचे एक सिनियर पायगाव जगदीश मुकादम स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे. इथे वायडिश लॉंग ऑफला महेश होते. थोडीशी मिसफील पाहायला मिळाली. धावसंख्या झालेली ती 13. 21 बनवायचे फक्त 8 धावा दूर. आता चांगला संपर्क झालाय. अगदी चेंडूला पाठवलाय. आता पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहतोय. तिथे प्रेक्षक आमचे लाडके प्रेक्षक बसलेत. बघूया काय इशारा येतोय. मोरे सरांनी दोन्ही हात आकाशाकडे दाखवलेत म्हणजे आज षटकार आलाय. 19 झालेत. आता फक्त 2 धावा. 2 धावा विजयापासून दूर आहेत. 2 चेंडू ओव्हरचे शिल्लक आहेत. चेंडू पाहिजे. यस चेंडू सांगा ना. चालेल काय हरकत नाही आहे. समजून घेऊ आपण. 14 चेंडूमध्ये 2 धावा. आज प्रेक्षक अगदी मोठ्या संख्येने आहेत.
याचं मुख्य कारण आज खारबाव संघ खेळतोय, कारोली संघ खेळलाय, नवगड संघ खेळतोय, डुंगा संघ आहे. क्या बात आहे. इथे षटकारांनी सामना फिनिश केलाय आणि नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामनावीर दीपक मडवी यांनी गोलंदाजी करताना तब्बल 4 फलंदाज बाद केले आणि फलंदाजीतून देखील धावा 22. अभिनंदन दीपक मडवी आणि स्पेशली अभिनंदन डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं.